विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल आणि 10वी मध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटेज असेल तर तुम्हाला सरकारकडून आता महाज्योती योजनेअंतर्गत टॅबलेट मिळणार आहे आणि हा टॅबलेट जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळणार आहे आणि याच्यासोबत तुम्हाला 6 GB डेली डाटा मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला या टॅबलेट मिळण्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे आणि कोण्या पोर्टलवर जाऊन भरायचा आहे आणि तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये आहे. मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या स्वागत आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि यासाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे JEE नीट MST CET असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक परिपत्रक दिसत आहे. तो परिपत्रक तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. परिपत्रक वाचून घेतल्यानंतर खाली तुम्हाला एक लिंक दिसत आहे, रजिस्ट्रेशन लिंक. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकायला सांगितलेला आहे. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक सबमिट ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करून सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला JEE नीट MST CET हे 3 ऑप्शन दिसत आहे. ज्या वर्गामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे तेच तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लिकेशन फुल नेम मागितलेलं आहे. तर ॲप्लिकेशन फुल नेम सर्वात पहिले तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम जे आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो मिडल नेम आहे म्हणजे तुमचं जो वडिलाचं नाव आहे तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. आणि तुमचा जो लास्ट नेम आहे म्हणजे तुमचं जे सरनेम आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲप्लिकेशन फादर डिटेल्स मागितलेले आहे. तर तिथे पण तुम्हाला तुमच्या वडिलाचं जे फर्स्ट नेम आहे जे तुमच्या जो वडिलाचं पहिलं नाव आहे, त्यानंतर मिडल नेम आहे, त्यानंतर लास्ट नेम आहे म्हणजे तुमच्या वडिलाचं मधलं नाव, त्यानंतर आडनाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जेंडर निवडायचं आहे. जेंडरमध्ये तुम्ही मेल असेल, फिमेल असेल, जे काही असेल तुम्हाला इथे निवडायचं आहे. आणि तुमचं डेट ऑफ बर्थ निवडून घ्यायचे आहे. खाली आर यू ऑन अर्फन विचारलेलं आहे म्हणजे तुम्ही अनाथ आहे का तुम्हाला विचारलेलं आहे. अनाथ असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर पुन्हा तुम्ही खाली विचारलेलं आहे आर यू टू पर्सन विथ डिझॅबिलिटी म्हणजे तुम्ही जर अपंग असाल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं, असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर खाली इथं सोशल कॅटेगरी विचारली आहे. तुमची जी जात आहे, जात प्रवर्ग जो तुमचा असेल तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. OBC असेल, VJNT असेल, NT असेल, जे की असेल ते. त्यानंतर सबकास्ट विचारलेली इथं म्हणजे तुमचं जे पोट जात आहे तर ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे नॉन क्रिमिनल आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो आधार नंबर आहे, आधार नंबर टाकायचा आहे. तुमचं नॅशनॅलिटी जे आहे ते इंडियन आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर डोमेसियल बद्दल माहिती विचारली आहे. तुम्ही कोण्या जिल्ह्यामधून येतात तर डोमेसियलबद्दल तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे डोमेसियलनुसार. त्यानंतर इथे तुमचं रेसिडेंट टाईप विचारलेलं आहे म्हणजे राहता ॲड्रेस लिहिलेला आहे विचारलेला आहे. तुम्ही शहर विभागात राहता का ग्रामीणमध्ये राहता म्हणजे अर्बन रुरल 2 ऑप्शन दिलेले आहे इथे. तर त्यामधलं तुम्हाला जिथे तुम्ही राहता ते निवडून घ्यायचं आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा जिल्हा टाकायचा आहे, तुमचा तालुका टाकायचा आहे, तुमचं गाव टाकायचं आहे, तुमचा वार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचा गावाचा पिनकोड टाकायचा आहे. आणि खाली तुम्हाला एक सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन दिसत आहे ते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्याआधी तुम्हाला तुमचा जो ईमेल ID जो आहे तो ईमेल ID पण इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्याला जे नेक्स्ट ऑप्शन येणार तुमच्यासमोर म्हणजे तिथे तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल मागितलेली आहे. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला तिथे सर्वात आधी तुमचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला बोर्ड निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जो पासिंग ऑफ इयर म्हणजे तुम्ही 10वी पास झालेले आहेत ते उत्तीर्ण वर्ष तुम्हाला इथे निवडायचं आहे. आणि तुम्हाला टोटल मार्क्स आणि मिळालेले गुण आणि तुम्हाला एकूण गुण तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला इथे टाकून द्यायचे आहे. पर्सेंटेज टाकल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एक सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे. तिथे तुम्हाला तुमच्यावाला जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे 200 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची जी सिग्नेचर आहे तुमची सिग्नेचर पण ते JPGमध्ये 200 KB पर्यंत तुम्हाला इथं अपलोड करायची आहे.
त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डसुद्धा तुम्हाला इथे तुमच्या 200 KB अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमच्याला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे 200 KB अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे नॉन क्रिमिनलसुद्धा तुमचं इथे 200 KB अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमची जी 10वीची मार्कलिस्ट आहे ते मार्कलिस्टसुद्धा तुम्हाला इथे 200 KB अपलोड करून घ्यायची आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला हे डिक्लेरेशन दिसत आहे ते डिक्लेरेशन व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशनच्या समोर तुम्हाला एक चौकोन बॉक्स दिसत आहे त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला खाली कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होऊन जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून हा जो फॉर्म आहे भरू शकता. अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. धन्यवाद.